गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत रिमन टिमन रिॲक्शन. या अगोदर आपण रोझेनमून रिडक्शन रिॲक्शन बघितली होती आणि रोझेनमून रिडक्शन रिॲक्शननंतर आपण गटरमॅन कोच रिॲक्शनसुद्धा पाहिली होती. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रिमर टिमन रिॲक्शन डिस्कस करणार आहोत. तर बघूया. रिमर टिमन रिॲक्शन्स. Phenol on reaction with chloroform in presence of sodium hydroxide or potassium hydroxide. Phenol on reaction with chloroform in presence of sodium hydroxide or potassium hydroxide solution gives hydroxyaldehyde or salicylaldehyde. The formyl group is directed to ortho position unless one of the ortho position or both are occupied. In that case, attack is a para. This formulation reaction is known as a रिमर-टिमन रिॲक्शन. म्हणजेच यामध्ये इथे फिनॉलचं एक स्ट्रक्चर काढलेलं आहे. व्हेन द फिनॉल या रिॲक्शनमध्ये काय सांगितलं आहे बघा. व्हेन द फिनॉल रिॲक्ट विथ क्लोरोफॉर्म. व्हेन द फिनॉल रिॲक्ट विथ क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्मचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH3, फिनॉलचा C6H5OH किंवा बेंझिंग रिंग आणि त्याला OH अटॅच असेल तर फिनॉल आणि क्लोरोफॉर्म. When the phenol react with the chloroform in presence of sodium hydroxide or potassium hydroxide, then orthohydroxybenzaldehyde or para-hydroxybenzaldehyde is obtained. This hydroxybenzaldehyde is called as salicylaldehyde. म्हणून आपण स्पेशली इथे दोन पद्धतीने नाव दिलेलं आहे, सॅलिसिलाल्डिहाइड किंवा आपण याला 2-हायड्रॉक्झीबेन्झाल्डिहाइड असं म्हणू शकतो. आणि इथे 4-हायड्रॉक्झीबेन्झाल्डिहाइड. 2-हायड्रॉक्झीबेन्झाल्डिहाइड इज अ मेजर प्रॉडक्ट अँड 4-हायड्रॉक्झीबेन्झाल्डिहाइड इज अ मायनर प्रॉडक्ट. म्हणजेच असंही म्हणता येईल की आर्थो हायड्रॉक्झीबेन्झाल्डिहाइड मेजर आणि पॅराहायड्रॉक्झीबेन्झाल्डिहाइड मायनर. तरी बघूया रिमर टिमन रिॲक्शनमध्ये. वेन द फिनॉल रिॲक्ट विथ क्लोरोफॉर्म. फिनॉलची क्लोरोफॉर्मबरोबर रिॲक्शन झाली असता आपल्याला शक्यतो आर्थोहायड्रॉक्झीबेन्झाल्डिहाइड हाच प्रॉडक्ट मिळतो. परंतु जर आर्थो पोझिशन फिनॉलच्या एक किंवा दोनही आर्थो पोझिशन जर ऑक्युपाईड असेल अशा वेळेस जो फॉर्म्युलेशन रिॲक्शन होत आहे ही फॉर्म्युलेशन रिॲक्शन पॅरापोजिशनला होते असं या रिॲक्शनमध्ये सांगितलं. व्हेन द आर्थो पोझिशन्स ऑफ फिनॉल्स आर ऑलरेडी ऑक्युपाईड, बोथ द आर्थो पोझिशन्स आर ऑलरेडी ऑक्युपाईड, देन द फॉर्म्युलेशन इज टेक्स प्लेस ॲट अ पॅरापोजिशन. इट इन्व्हॉल्व द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन अँड इलेक्ट्रोफाइल. It involves the electrophilic substitution reaction and the electrophile in this reaction is a dichlorocarbene which is produced by the reaction of chloroform and alkali. तर ही एक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे आणि यामध्ये जो इलेक्ट्रोफाइल म्हणून आपण यूज करणार आहोत तो आहे डायक्लोरोकार्बीन. मग हा डायक्लोरोकार्बीन कसा काय तयार होतो तर क्लोरोफॉर्मची रिॲक्शन अल्कली बरोबर होऊन when the chloroform react with alkali, then the OH group of alkali, OH minus and hydrogen atom of chloroform combine to gives the elimination of water molecule and CCl3 is a form. This CCl3 negative ion again it loses a chlorine and gives the formation of a dichlorocarbene. It acts as an electrophile. This electrophile or dichlorocarbene when attack on the phenoxide ion, when the attack of phenoxide ion on a dichlorocarbene gives a benzylidine dichloride which is hydrolyzed to the corresponding hydroxyaldehyde. The steps involved are shown below. तर काय होतं हे डायक्लोरोकार्बीन आणि फिनॉक्साईड आयन. आता हे फिनॉक्साईड आयन आलं कुठनं. when the phenol react with alkali, when the phenol react with alkali, then it gives the preparation of phenoxide ion. This phenoxide ion react with the dichlorocarbene, then it gives the preparation of benzylidine dichloride and which is hydrolyzed to gives the corresponding aldehyde. तर या मेकॅनिझमच्या स्टेप्स आपण आता बघूया इकडे.
फिनॉलची रिॲक्शन अल्कली बरोबर झाल्यावर आपल्याला इथे फिनॉक्साईड आयन मिळत आहे. याचे रेझोनन्स स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलेले आहे. रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला मिळाले. तर हे रेझोनन्स स्ट्रक्चर कशी काय तयार झाले, तर when the phenol react with alkali, the OH negative ion combine with the hydrogen atom of phenol and gives the preparation of phenoxide ion. And due to the delocalization of electron, this negative charge on the oxygen atom is displaces at ortho and para position. So there are 3 or more three phenoxide ions structures are given here. These are the resonance structure of a phenoxide ion. When this phenoxide ion attack on the dichlorocarbon, then it gives the preparation of benzylidene dichloride. This structure is something wrong. So the this one is the dichlorocarbon, which on hydrolysis gives the preparation of salicylaldehyde. Now the next one reaction is Friedel-Crafts acylation or benzylation reaction. Friedel-Crafts acylation or benzylation. Write the synthesis on a Friedel-Crafts benzylation or acylation reaction. Friedel-Crafts acylation or benzylation. When the acid chloride react with aromatic compound, that means when the acetyl chloride react with aromatic compound, when the acid chloride react with aromatic compound in presence of Lewis acid like AlCl3 to give ketone, since an acyl group has been substituted on the aromatic ring, that means this acetyl group is substituted on the aromatic ring, so the stoichiometric amount of AlCl3 is required in this reaction. Acetyl chloride, for example, react with benzene. For example, when the acetyl chloride react with benzene in presence of AlCl3, then it gives the preparation of ketone. The mechanism involved in this reaction. पहा, यामध्ये फ्रायडल-क्राफ्ट ॲसिलेशन रिॲक्शन किंवा फ्रायडल-क्राफ्ट बेन्झॉइलेशन रिॲक्शन असं आपण या रिॲक्शनला म्हटलेलं आहे. तर जेव्हा ॲसिटिल क्लोराईडची बेन्झीन बरोबर रिॲक्शन होते, ॲरोमॅटिक रिंग बरोबर रिॲक्शन होत असताना ही एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इथे होत आहे. दॅट मीन्स ॲसिटिल ग्रुप इज अटॅच टू अ बेन्झिंग रिंग. ॲसिटिल ग्रुप काय करेल इथे, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ बेन्झिंग रिंग बाय ॲसिटिल ग्रुप. म्हणजे इथे सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत आहे. हायड्रोजन ॲटम बेन्झिंग रिंगचा बाहेर पडून त्याऐवजी ॲसिटिल ग्रुप लागत आहे, म्हणून या रिॲक्शनला आपण ॲसिटिलेशन रिॲक्शन असं म्हटलं. ॲसिटिलेशन मीन्स रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन बाय ॲसिटिल ग्रुप. सो दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये या ॲरोमॅटिक रिंगमधला हायड्रोजन ॲटम निघून त्याऐवजी ॲसिटिल ग्रुप लागत आहे, म्हणून या रिॲक्शनला ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं सुद्धा म्हणता येईल. मग आता या रिॲक्शनमध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या आपण आता बघणार आहोत. ॲसिटिल क्लोराईड फॉर्म कॉम्प्लेक्स विथ AlCl3. धिस ॲसिटिल क्लोराईड फर्स्टली रिॲक्ट विथ AlCl3. Then it gives the preparation of this compound RC double bond O, and this Cl is combined with AlCl3. That means here the negative ion is produced, AlCl4 minus, and RC double bond O, that means carbon carries a positive charge and AlCl4 carries a negative charge. When these two ions are separated, then AlCl4 carry a negative charge and RC double bond O, that means the carbon atom of carbonyl group carries a positive charge. This positive charge is also interchanged with oxygen atom, so such a type of acylinium ion is formed. Now the second step,
this electrophile or positively charged carbon, when the addition of acetylenium ion to the aromatic ring generate intermediate aranium cation which is resonance stabilized. जेव्हा ही बेंझिंग रिंग या इलेक्ट्रोफाईलला अटॅक करेल त्यावेळेस हा कार्बन ॲटम बेंझिंग रिंगला अटॅच होईल आणि या कार्बन ॲटमवरचा पॉझिटिव्ह चार्ज किंवा इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर जे आहे ते पॉझिटिव्ह चार्ज या आर्थो पोझिशनला डिस्प्लेस होईल. ड्यू टू डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन this positive charge also develop on the para position. Again, due to the delocalization of electron, this positive charge is also displaces at ortho position. That means 2, 4, 6 position. This positive charge of carbon atom displaces at 2nd, 4th and 6th position of benzene ring, and this resonance due to there are 3 resonance stabilized structure is obtained. Now the next step is removal of proton from uranium cation. Removal of proton. आता इथे पॉझिटिव्ह चार्ज जो तयार झालेला आहे हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर आहे. मग इथे कार्बन आणि हायड्रोजनमध्ये जो बॉन्ड आहे यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर किंवा हा जो कार्बन आहे स्वतःकडे ओढेल म्हणजेच अट्रॅक्ट करेल. म्हणजेच हे इलेक्ट्रॉन इथे जर बॉन्ड फॉर्म करत असेल तर हायड्रोजन ॲटम जो आहे तो बाहेर पडेल. म्हणजेच रिमूव्हल ऑफ प्रोटॉन फ्रॉम अरेनियम कॅटन बाय बेस complete the reaction and aromatic ketone is obtained. That means removal of hydrogen atom is takes place and the formation of ketone with the elimination of HCl and regeneration of AlCl3 takes place. Similarly, the acid, in place of acid chloride we have to use acid anhydride also. Acid anhydride can also be used in a Friedel-Crafts benzylation reaction. For example, acetic anhydride react with benzene in presence of aluminum chloride to give the acetophenol. When the benzene react with acetic anhydride in presence of AlCl3, then the replacement of hydrogen atom from benzene ring by acetyl group is takes place, and it gives the preparation of acetophenol with the elimination of acetic acid. तर या दोन रिॲक्शनमध्ये नेमका फरक एवढाच राहील की जर आपण ॲसिटिल क्लोराईड बरोबर बेंझिनची रिॲक्शन केली, ॲसिटिल क्लोराईड बरोबर जर बेंझिनची रिॲक्शन केली तर तिथे मिळणारा साईड प्रॉडक्ट हा HCl राहील. तर ॲसिटिक अनहायड्राईड बरोबर जर बेंझिनची रिॲक्शन केली किंवा ॲसिटिलेशन केलं तर इथे मिळणारा साईड प्रॉडक्ट हा ॲसिटिक ॲसिड राहील. तर अशा पद्धतीने आपण बेन्झायलेशन किंवा ॲसिटिलेशन ऑफ अरोमॅटिक कंपाऊंड आणि सेकंड वन रिमर-टिमन रिॲक्शन पाहिली. या रिमर-टिमन रिॲक्शनमध्ये फिनॉलची क्लोरोफॉर्मबरोबर रिॲक्शन करून आपल्याला आर्थो हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड किंवा पॅरा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड मिळवता येतं. तर सेकंड रिॲक्शन आपण पाहिली. पहिली रिॲक्शन रिमर-टिमन आणि सेकंड रिॲक्शन फ्रायडल-क्राफ्ट ॲसिलेशन रिॲक्शन किंवा त्यालाच फ्रायडल-क्राफ्ट ॲसिटिलेशन रिॲक्शन असं सुद्धा म्हणता येईल. तर यामध्ये बेंझिनची ॲसिटिल क्लोराईड बरोबर किंवा ॲसिटिक अनहायड्राईड बरोबर रिॲक्शन करून आपल्याला कीटोन किंवा एक्सपेक्टेड प्रॉडक्ट जो कोणता कीटोन आपल्याला मिळवायचा आहे तो मिळवता येतो. तर आपण सुद्धा अधिकाधिक अभ्यास करून या रिॲक्शन समजून घेण्याचा प्रयत्न करावा.